एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मस्साजोगच्या सरपंचांच्या हत्येची दुहेरी चौकशी आता होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी सह न्यायालयीन चौकशीची सुद्धा घोषणा केली आहे। मात्र आता आका म्हणत धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराडवरून विरोधकांनी पुन्हा एकदा काही सवाल केलेत। पाहुयात टीव्ही 9 चा हा स्पेशल रिपोर्ट। एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल। जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। आम्ही कोणालाही सोडणार नाही। तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं, त्याला सांगितलं की आम्ही 302 चा आरोपी करणार आहोत। 101% वाल्मिक कराड मकोको आणि 302 मधले आरोपी होतील। तर माझ्या भावाचा उद्या 13वा उद्या आहे, संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळे आरोपी जेरबंद करा। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येची दुहेरी चौकशी होणार। महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी चौकशी, तसंच न्यायालयीन चौकशीतूनही हत्येचा कट आणि मास्टरमाइंड पर्यंत पोहोचलं जाईल। बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची देखील बदली मुख्यमंत्र्यांनी केली आहे। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदतीची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। हत्येच्या प्रकरणात विरोधकांचा थेट इशारा मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराडकडे आहे। तर देवेंद्र फडणवीसांनीही वाल्मिक कराडचे पुरावे सापडल्यास कारवाईचा इशारा दिलाय। हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे। पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। आम्ही कोणालाही सोडणार नाही। तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं, त्याला सांगितलं की आम्ही 302 चा आरोपी करणार आहोत। ज्या खंडणीतनं ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी। जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी? आणि स्वतः मंत्री महोदय ताठ मानेने येऊन जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे। महाराष्ट्राची आज फसवणूक झाली। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। संतोष देशमुखांच्या हत्येचा आका मंत्रिमंडळात आणि मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप आव्हाडांपासून ते संदीप क्षीरसागर यांच्यापर्यंत सर्वांनीच केलाय। त्यामुळे धनंजय मुंडेंवर फडणवीस काहीही न बोलल्यानं आणि कराडवर कारवाई न झाल्यानं फडणवीसांकडून महाराष्ट्राची फसवणूक झाल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। मात्र एसआयटी सह न्यायालयीन चौकशी लावून फडणवीसांनी कारवाईचे इरादे स्पष्ट केले आहेत। या प्रकरणामध्ये 2 प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत। एक, आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे। म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल। साधारणपणे 3 ते 6 महिन्यात पूर्ण करू। मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही? वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर, विकृत आहे, तो सायकोपॅथ आहे। एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय, एसआयटी करतोय। एसआयटीचा अधिकारी धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल काय? मंत्रिमंडळातला आपला सहकारी येतो। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे, कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं
तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील. सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे. IG स्वतः इन्व्हेस्टिगेशन करणार असल्यामुळं आम्हाला आता मॅनेजमेंटची भीती राहिलेली नाही आणि त्याच्यामुळं याच्यातला खरा गुन्हेगार आत्तापर्यंत तरी वाल्मिक कराड हे फक्त म्हणजे हे खंडणीपर्यंत मर्यादित आहेत. तर 101% वाल्मिक कराड मकोको आणि 302 मधले आरोपी होतील. मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केली आहे. तर उद्या माझ्या भावाची तेरवी असून आरोपींना उद्यापर्यंत अटक करा अशी मागणी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहेत या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे की आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही अटक केली पाहिजेत. मग कशी यंत्रणा करायची तुम्हाला करून घ्या. उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाचा उद्या 13वा उद्या आहे. संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळे आरोपी जेरबंद करा. कॅपॅसिटीच्या बाहेर चाललेलो आहे. मला ते आरोपी जेरबंद पाहिजेत पहिले, मग सगळं होत राहील. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची राक्षसाचाही थरकाप उडेल अशा निर्घृणपणे हत्या केली गेली आहे. हत्येच्या प्रकरणाचं मूळ हे 6 डिसेंबरच्या घटनेमध्ये आहे. मसाजोग गावच्या हद्दीत एक पवनचक्की प्रकल्प आहे. आरोपी प्रतीक घुलेसह काही आरोपींनी प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदे यांना 2 कोटींची खंडणी मागत वॉचमन अशोक सोनवणे यांना मारहाण केली. मारहाणीनंतर वॉचमन अशोक सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुखांकडे धाव घेतली आणि घुलेंसह काही जणांवर गुन्हा दाखल झाला. याचाच राग मनात धरत 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करत रॉड, हॉकी स्टिक आणि वायरनं संपूर्ण शरीरावर जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत शरीराचा एकही भाग सोडला नाही, अगदी डोळे देखील. अध्यक्ष महोदय, डोळे लायटरने जाळले का? लायटर वापरलाय, डोळे जाळले. म्हणजे जर तो माणूस त्याच्या तोंडात लघवी करताना व्हिडिओ बघत असेल तर तो माणूस कसा असेल? त्याचा डोळा जेव्हा जाळला किती क्रूर मानसिकता असेल. काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाळण्यात आले, ही वस्तुस्थिती नाही आहे. त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे, पण डोळे जाळण्यात आलेले नाही आहेत. पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निगृण अशा प्रकारची ही हत्या झालेली आहे. माझ्या भावाला एवढं मारलं होतं तर ते इतकं भयानक होतं, ते चित्र इतकं भयानक दिसत होतं आणि त्या सगळ्या भावना होत्या की ते मारून टाकू शकतात. तर मग हे चिल्लर गोष्ट आहे ना, डोळे जाळणे वगैरे. तर ते दिसत होतं सगळं तसं. आता जीव गेलेला आहे, त्याला इतकं भयानकपणे मारलेलं आहे. 56 घाव त्याच्या अंगावर आहेत, रॉडचे वगैरे. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. ज्या वाल्मिक कराडचं नाव वारंवार घेतलं जात आहे त्या वाल्मिक कराडवर पवनचक्की प्रकल्पात 2 कोटींच्या खंडणीवरून गुन्हा दाखल आहे. मात्र हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल नाही. याच वाल्मिक कराडवरून आका म्हणत आव्हाडांनी थेट धनंजय मुंडे यांचंच नाव घेतलंय. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होऊन देखील त्याला अद्याप अटक झालेली नाही. तो समोरही आला नाही. त्यावरून सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडेंना काही सवाल केले आहेत. धनंजय मुंडेंना जाऊन विचारावं असं मला वाटतं. हे जे आका आहेत ते त्यांचे शागिर्द आहेत. त्यांच्या शागिर्दावर एवढं सगळं होत असताना ते कुठे लपून बसलेले आहेत मला माहिती नाही. त्यांनी समाज माध्यमाच्या पुढं यायला पाहिजे, प्रसार माध्यमाच्या पुढं, समाजाच्या पुढं, लवकरात लवकर समाजाच्या पुढं यावं अशी माझी विनंती. माझ्या आरोपाशी माझ्या नावाशी जोडणं, तसा आरोप करणं या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे शेवटी
पोलीस तपासणारच आहे, पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे. आता त्यांनी ही केस पण CID कडे दिलेली आहे. या सर्व गोष्टी म्हणलं ना मी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे. मस्साजोगचे 3 वेळा सरपंच, मनमिळावू स्वभावामुळे गावकऱ्यांचा चाहता, कुणाच्याही मदतीसाठी धावून जाणारा, 3 वेळा सरपंच राहून स्वतःचं घर देखील नाही. मामाच्याच ताडपत्री लावलेल्या घरात राहणारे संतोष देशमुख समाजसेवेसाठी जगत राहिले आणि वॉचमनच्या मदतीसाठी धावले म्हणून त्यांना संपवण्यात आलंय. सरपंच संतोष देशमुख यांचं मूळ गाव जे आहे खरं तर हे बीडचं नाही आहे तर बार्शी गावाचे ते आहेत. मामाचं त्यांचं हे गाव आहे. पहिल्यांदा या घरामध्ये आलो आहे, 12 दिवसानंतर आज इथं आलो आहे. ही परिस्थिती आहे. खरं तर 3 वर्ष 3 वेळा सत्तेमध्ये असताना देखील एका सरपंचाचं घर असू शकतं आणि खास करून तेही बीड जिल्ह्यातलं, याचं कोणावरही विश्वास बसणार नाही. हे ताडपत्री लावलेली आहे. अक्षरशः पावसाळ्यात हे घर गळतं, मात्र घराची डागडुजी देखील करण्यासाठी वेळ किंवा पैसा संतोष यांना मिळाला नाही. माझ्यासोबत त्यांची मुलगी आहे, वैभवी नाव आहे. मुख्यमंत्र्याचं निवेदन ऐकलेलं असेल, समाधानी आहात? फक्त मी एवढीच मागणी करते की आरोप्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा. आज 12 दिवस झालेत तरी 3 आरोपी राहिलेलेच. जरी आहे आपण 7 आरोपी पकडले तरी पण जे मुख्य सूत्रधार आहे तुम्ही त्याला सुद्धा अटक करा आणि त्यांना फाशीची किंवा जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्यांना द्या. चिन्ह विचिन्ह आणखी लोकांना, घरातल्या लोकांना माहीत सुद्धा नाही नेमके काय हाल झालेत त्यांचे. ते उद्या ते ना वेळ लागेल जर माहीत झालं तर. आणि मुख्यमंत्री आणि आज जे बघतोय की 7 नसणार आहेत याच्या मागे, एवढ्या क्रूरपणे 7 जण करू शकत नाहीत. एवढा त्यांचे अवयव सुद्धा यांना, या लेकराला शेवटचा चेहरा सुद्धा पाहायला मिळालेला नाहीये. आता मुख्यमंत्री फडणवीसांनी कुणालाही सोडणार नाही असा शब्द दिलाय. तपास सुरू होईल तसतशी पुढची कारवाई देखील होत राहील. मस्साजोगहून महेंद्र मुधोळकर, विनायक डावरुंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.